शरद मोहोळ हत्या प्रकरणात अखेर पोलिसांनी मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी नवी मुंबईतून आरोपीला ताब्यात घेतलंय। एकूण 6 जणांना पोलिसांनी नवी मुंबई येथून ताब्यात घेतलंय। त्यामध्ये रामदास मारणे, गुंड विठ्ठल शेलार या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे। पुण्यातून 4घांना ताब्यात घेण्यात आलं। मोहोळ खून प्रकरणात मारणेसह आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे। विठ्ठल शेलारने रचला कट। विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी इथला आहे। यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता। मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला। पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केलं। त्याच्यावर 9 गंभीर गुन्हे दाखल असून सन 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। भोर, वेल्हा, मुळशी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदही विठ्ठल शेलारला देण्यात आलं होतं। मागील 2 दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस आरोपीच्या या मागावर होते, मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते। अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। राधा चौकात या टोळ्या दोन्ही एकमेकांसमोर आल्या असल्याचं म्हटलं जात आहे। यातूनच पुन्हा शहरात टोळी युद्ध होण्याची शक्यता आहे।